इचलकरंजी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या थोरात चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 27 डिसेंबर या कालावधीत ध्वजारोहण, ज्ञानेश्वरी पारायण व काकड आरती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। थोरात चौक येथे अत्यंत जुने असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। 4 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। इचलकरंजीसह संपूर्ण पंचक्रोशीतील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे। या मंदिराचा 4था वर्धापन दिन साजरा होतोय। या निमित्ताने शुक्रवार 22 डिसेंबर पासून ज्ञानेश्वरी पारायण 27 डिसेंबर पर्यंत रोज सकाळी 8 ते 12 या वेळेत होईल। शनिवारी 23 रोजी दुपारी 2 ते 5 बाळू पाटील यांचे भजन, रविवारी 24 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 5 सो लोहार वहिनी यांचे भजन, सोमवार 25 रोजी सकाळी 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 5 भजन, सकाळी 5 ते 7 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 हरिभक्त पारायण सदाशिव उपाशी महाराज यांचं प्रवचन, रात्री 8 ते 10 हरिभक्त पारायण गोपाळ अण्णा वास्कर महाराज यांचे कीर्तन आणि रात्री 10 ते 12 विठ्ठल मंदिर वारकरी सेवा मंडळ यांचं जागर होईल। मंगळवार 26 रोजी सकाळी 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 5 भजन, सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर कडोलकर महाराज यांचं प्रवचन, रात्री 8 ते 10 हरिभक्त पारायण चंद्रकांत कुंभार महाराज यांचे कीर्तन आणि रात्री 10 ते 12 माऊली मंदिर यांचं जागर होईल। बुधवार 27 रोजी सकाळी 8 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती होईल। 10 ते 12 हरिभक्त पारायण प्रथमेश बुगड महाराज यांचं काल्याचं कीर्तन होईल। त्यानंतर दुपारी 1 वाजता महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होईल। या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन समस्त वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ विठ्ठल मंदिर थोरात चौक समितीच्या वतीने करण्यात आलंय।